नमस्कार. आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे हा खास करून पालक वर्गासाठी आहे. असे पालक की ज्यांच्या मुलांनी सतत 10वी आणि 12वीची परीक्षा दिली आहे किंवा असे पालक ज्यांची मुलं 11वीला आहेत. आता आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन गटात मार्गदर्शन करणार आहे. एक असे विद्यार्थी की जे भविष्यात सायन्स घेणार आहे किंवा ज्यांनी घेतला आहे, आणि एक असे विद्यार्थी की जे भविष्यात आर्ट्स किंवा कॉमर्सला जाणार आहे किंवा ऑलरेडी घेतलेला आहे. तर बघा, दोन गटांमध्ये आपण तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर पहिला गट आहे सायन्सवाले. सायन्सवाले विद्यार्थी एनडीए, नेव्ही, एअरफोर्स साठी तयारी करू शकतात. बघा, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे आणि एनडीए आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. आता बरेच पालक म्हणतात, सर आमच्या मुलाने सीईटीचे क्लासेस लावले, जेडब्ल्यूचे क्लासेस लावले, नीटचे क्लासेस लावले, मग त्याला याची गरज आहे का? तो हो, नक्कीच त्याला याची गरज आहे. का? कारण की या परीक्षा पात्रता परीक्षा आहे. म्हणजे तो सीईटी किंवा जेडब्ल्यू देऊन तो इंजिनिअरिंगला पात्र होऊ शकतो किंवा नीट देऊन तो मेडिकलला पात्र होऊ शकतो. परंतु इंजिनिअरिंगला पात्र होणं म्हणजे त्याचं इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्याला जॉब मिळेलच का? तर नाही. म्हणजे या एक्झाम मधून सीईटी, जेडब्ल्यू, नीट एक्झाम मधून त्याला भविष्यामध्ये नोकरी लागण्याची संधी येईलच ही शाश्वती नाही. परंतु त्याने जर 12वी किंवा 10वी पासूनच जर चांगली तयारी केली गव्हर्नमेंटसाठी, तर त्याला 100% नोकरी लागणार. मी असे अनेक विद्यार्थी बघितले की त्यांनी 4 वर्षाची त्यांची इंजिनिअरिंग कंप्लीट करून त्यांना 10-12 हजार देखील जॉब मिळत नाहीये. मग अशा विद्यार्थ्यांना फ्रस्ट्रेशन येतं, पस्तावा होतो. म्हणून ती पस्तावा करण्याची वेळ येऊ नये म्हणून अशा पालकांनी आणि त्या मुलांनी आजच योग्य करिअर निवडलं पाहिजे. आजपासूनच गव्हर्नमेंट एक्झामची तयारी त्या ठिकाणी केली पाहिजे. बघा, नाशिक सारख्या शहरामध्ये 30 ते 40 इंजिनिअरिंग कॉलेज आहे. प्रत्येक वर्षाला 2-3 हजार इंजिनियर या ठिकाणी पास आउट होतात एका ब्रांचला. म्हणजे कम्प्युटर इंजिनियर 2,000, मेकॅनिकल इंजिनियर 2,000, असे संपूर्ण ब्रांच जर पकडले तर 20,000 विद्यार्थी नाशिक मधूनच पास आउट होतात. असे महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. तर लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंग पास आउट होतात, लाखो विद्यार्थी बी फार्मसी, डी फार्मसी करतात. परंतु या सगळ्यांना जॉब लागतो का? नाही. कारण की काय झालंय, सगळे मेंढरांसारखे एकाच बाजूला धावत आहेत. तर आपल्या मुलाला आपण आपल्या स्वप्नांचं ओझं का द्यावं? तर त्याला अशा क्षेत्रात टाका की त्याला त्यामध्ये इंटरेस्ट असेल. तर बघा, सायन्सचे विद्यार्थी जे ते नेव्ही, एअरफोर्स, एनडीए साठी तयारी करू शकतात. अजून पण पुढे भरपूर सारे डिपार्टमेंट आहेत, त्यांच्याबद्दल मी माहिती देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सायन्स नाही घेतलं तर असे विद्यार्थी पुढे चालून पोलीस भरतीसाठी, आर्मीसाठी तयारी करू शकतात. आता आर्मी आणि पोलीस भरतीसाठी सायन्सचे विद्यार्थी पण भाग घेतात. बघा, समजा एक इंजिनियर आहे, त्याला 10-12 हजाराची सुद्धा नोकरी मिळत नाही. परंतु एक पोलीस असेल किंवा एक आर्मीवाला असेल तर त्याची स्टार्टिंग सॅलरी 30-35 हजारापासून स्टार्ट होते. तो 4 वर्षामध्ये योग्य सेटल होऊन जातो, स्वतःचं गाडी आणि स्वतःचं घर तो त्या ठिकाणी घेऊन टाकतो. म्हणजे योग्य वेळात योग्य निर्णय घेतला गेला पाहिजे. कसं असतं ना, 10वी-12वी नंतर विद्यार्थी मातीचे गोळे असतात, त्यांना तुम्ही जसं घडवाल ना तसं तो घडणार. परंतु या सिच्युएशनला जर निर्णय चुकला तर त्याचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं. म्हणून आपण या ठिकाणी काउन्सिलिंग करतोय आणि ही काउन्सिलिंग जी ती फ्री ऑफ कॉस्ट आहे. ज्या पालकांना त्यांच्या मुलांसाठी योग्य मार्गदर्शन किंवा करिअर निवडचं गायडन्स हवं असेल ते आपल्या ऑफिसला येऊन 9970650363 नंबरला संपर्क साधा. ऑफिसला या. आम्ही 1 to 1 पालकांसोबत चर्चा करू, 1 to 1 मुलांसोबत चर्चा करू आणि त्याच्यासाठी काय योग्य आहे याचं आपण मार्गदर्शन करणार फ्री ऑफ कॉस्ट. अजून पण भरपूर सारे डिपार्टमेंट आहेत की ज्या डिपार्टमेंटला तो 12वीच्या बेसवर तो जाऊ शकतो, परंतु याची खरी तयारी जी ती 10वी पासूनच करायला लागते. मग कोणते कोणते डिपार्टमेंट आहे? तर बघा, नेव्ही आहे, त्याच्यानंतर एअरफोर्स आहे, त्याच्यानंतर एनडीए आहे, बीआरसी आहे, एनपीसीआयएल आहे, टीएपीएस आहे, डीआरडीओ आहे, इस्रो आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, आर्मी आहे, पोलीस आहे, रेल्वे आहे, एनटीपीसी, ग्रुप डी, लोको पायलट, सीआरपीएफ, एसएससी, वनरक्षक, जिल्हा परिषद, नगरपालिका, दारूबंदी खाते, आरोग्य सेवक, पशुसंवर्धन, आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, एमटीएस, मल्टीटास्किंग स्टाफ. तर असे भरपूर सारे डिपार्टमेंट आहेत. आणि मी तुम्हाला काळ्या दगडावरचे रेख लिहून सांगतो. एक इंजिनियर मुलगा आणि एक 12वी पासवर एखादी एमटीएस किंवा आरबीआय किंवा नेव्ही, एअरफोर्स मध्ये लागलेला मुलगा जो आहे तो इंजिनियर मुलापेक्षा काही पटीने भारीच पडणार आहे. कारण की तो 12वी पासून त्याला सॅलरी स्टार्ट होऊन जाते, पुढे जाऊन त्याचं प्रमोशन पण लवकर होतं. तर योग्य वयामध्ये योग्य सुरुवात करणं फार गरजेचं आहे. अजून जे विद्यार्थी ग्रॅज्युएट आहेत ते सुद्धा तयारी करू शकतात. युपीएससी, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, एमपीएससी, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद, नगरपालिका, समाज कल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, महिला बाल विकास विभाग, असे भरपूर डिपार्टमेंट आहेत. बघा, आता बरेच सारे विद्यार्थी एमपीएससीची तयारी करायला कधी सुरुवात करतात? तर बीए कम्प्लीट झाल्यानंतर, बीकॉम कम्प्लीट झाल्यानंतर. परंतु त्याची खरी तयारी, एमपीएससी किंवा युपीएससीची खरी तयारी ही 10वी नंतर स्टार्ट केली पाहिजे. तुम्ही अन्सार शेखचं नाव ऐकलं असेल.
8वी पासून त्याने युपीएससीची तयारी स्टार्ट केली, तेव्हा जाऊन तो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये युपीएससी पास झाला. तर योग्य वयात योग्य तयारी करणं फार गरजेचं आहे. तुम्ही काय करता, तहान लागल्यावर विहीर खोदतात, मग अशा वेळेस पाणी कसं मिळणार बरं? तर त्याची जी सुरुवात ती अगोदरपासून केली पाहिजे. पालकांनी पण जागरूक झालं पाहिजे की फक्त एकाच फील्डकडे जाऊन फायदा नाही, कारण की तिथे खूप गर्दी होऊन गेली आहे. वेगवेगळे फील्ड निवडले पाहिजे. अजून भरपूर सारे असे कोर्स आहेत, जसं सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स आहे, त्याच्यानंतर शॉर्ट हँड आहे. शॉर्ट हँडचे तर एवढे मुलं कमी मिळत आहेत, जर 10,000 आपण शोधला ना, तर 10,000मध्ये एकच विद्यार्थी शॉर्ट हँड म्हणजे जे आपण टायपिंग असतं ना, तर त्याचं आपण त्या ठिकाणी सांगतो तुम्हाला. एक कोर्स असतो शॉर्ट हँडचा, ज्याला आपण स्टेनो पण म्हणतो. तर तो कोर्सचं जो आहे ते 10,000 विद्यार्थ्यांना एकच विद्यार्थी त्या ठिकाणी मिळत असतो. असे जर कोर्स केले ना, तर सहज 70-80 हजारची नोकरी त्या ठिकाणी तुमच्या मुलाला नक्कीच लागणार म्हणजे लागणार. तर योग्य मार्गदर्शनासाठी तुम्हाला 99706563 नंबरला संपर्क साधायचा आहे. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे तुम्ही आपल्या अकॅडमीच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला भविष्यात असे आपले अपकमिंग व्हिडिओ त्या ठिकाणी मिळत असतील. कमेंटमध्ये टाईप करा की तुम्हाला कुठल्या विषयावर माहिती हवी. थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत.